तर स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आज होता स्वामी समर्थांचा प्रकट दिन. मग काय आपण मी निघालो होतो गुरुपीठाला. आता जे नाशिककर आहे त्यांना तर माहितीच आहे, नाशिकमध्ये आहे कुंभमेळा आणि त्याची तर फुल तयारी चालू आहे. मग काय थोड्याच वेळात आपण जातो पोहोचून स्वामी समर्थांच्या गुरुपीठात. मग तिथं गेल्या गेल्याच आपल्याला पालखी दिसते. आता मला तर वाटलं होतं ही पालखी इथलीच जवळची असेल कुठली, पण ही पालखी तर जळगाववरून आली होती. आता या पालखीवाल्यांना यायला तर खूप टाइम होता. आपण गेलो होतो वरती दर्शन घ्यायला. मग काय म्हणलं गर्दी व्हायच्या आधी आपण दर्शन घेऊन टाकू. तर इथे दर्शन करायला तर आपण खूप वेळा येतो, पण आज तर स्वामी समर्थांचा प्रकट दिन होता म्हणून आलो होतो. वातावरण तर एवढं भारी झालं होतं इथं. तर वातावरण एवढं भारी म्हणलं दर्शन बी भारी होणारच. मग काय दर्शन घेतलं, प्रसाद घेतला, निघालो आपण इथून पण बाहेर. आता दर्शन तर झालं होतं ना, आपण निघालो बी होतो इथून. आपण गेलो होतो परत पालखी बघायला. आता तर असं वाटत होतं आम्ही बी यांच्या पालखीतच सामील झालो की काय. मग काय आम्ही बी गेलो वरती, पण आपलं दर्शन झालं होतं. मग आपण आलो परत तिथून खाली. आजच्या सुट्टीचा पूर्ण प्लॅन फिक्स होता आणि गाडीत पेट्रोल बी भरून घेतलं होतं आणि रात्री जायचं होतं आपल्या टर्फला. आता ही अशी गाडी चालवताना दाखवणार नव्हतं, पण यांचे कारनामे बघा तुम्ही फक्त. आता यांना दिवसभर टाइम नाही भेटत, रात्री 12-1 वाजता टर्फ बुक करतं. आता आपले कार्यकर्ते तर इतके डेंजर नाही, रात्री 1-2 वाजता टर्फ बुक करता आणि सकाळ होती जायला घरी. आता फायनली आपल्या कार्यकर्त्यांचं खेळून झालं होतं. आणि तुम्ही मीटरकडे लक्ष नका देऊ, तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून घ्या.